नमस्ते. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. समाज उन्नती मंडळ सभागृह वसई येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा. वृत्तपत्राचे जनक स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. त्यामुळे हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकार दिनाच्या अनुषंगाने समाज उन्नती मंडळ सभागृह माणिकपूर वसई पश्चिम येथे आद्य पत्रकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती जगविण्याबरोबरच पत्रकारांसाठी माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोईसर विधानसभा आमदार माननीय श्री राजेश पाटील, निवृत्त कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र लाड, ज्येष्ठ पत्रकार व संपादक जनपरिवार श्री अँड्र्यू कोलासो व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुण्यांनी स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर तसेच पत्रकारितेबाबत व्याख्यान केले. वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, खजिनदार विजय खेतले, कार्याध्यक्ष जाकीर मेस्त्री, उपाध्यक्ष सुनील घरत, कार्यालय प्रमुख चंद्रकांत भोईर, महासचिव विश्वनाथ कुडू व इतर पत्रकार सदर प्रसंगी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वसईहून मी शैना शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अतिशय दूरदर्शी ब्रिटिश साम्राज्यवादाबरोबरच स्थानिक पद्धती ही जपणारा इत्यादी विविध गुणांचे मिश्रणाची त्यांची ओळख होती. पेशव्याच्या हस्तधारामुळे राजधानी म्हणून मुंबई, पुण्याचे अस्तित्व महत्त्व संपुष्टात आले आणि मुंबईचे महत्त्व वाढू लागले होते. परिणामी पुण्यातील अनेक विद्वान महत्त्वाकांक्षी तरुण मुंबईकडे स्थलांतर करू लागले होते. ब्रिटिश राजवटीशी संबंध ठेवायचे असतील तर इंग्रजीतून शिक्षण घेतले पाहिजे याची जाणीव स्थानिक तरुण होऊ लागली आणि इंग्रजीने दुय्यम दर्जाचा पण इंग्रजीत असणाऱ्या नोकरवर्गाची गरज